Ashok, lane number 3 Ringi, lane number 4 Advait, lane number 5 क्रमांक आहे प्रशांत कारेमोरी। क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं, संघर्ष पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही। लीजिए तुम्हारा भंडाऱ्यात रंगली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा। 250 स्पर्धकांचा सहभाग। पोहणे केवळ खेळ नाही तर जीवन कौशल्य। नमस्कार, मी अर्णव उमेश सिंगंजोळे आणि आपण बघत आहात एयत दस्तक। भंडारा जिल्ह्यात जलतरण सोहळा नुकताच पार पडला। भंडारा येथील जीबी क्लब मध्ये आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत 5 वर्षांच्या चिमुकल्यापासून ते 50 वर्षांवरील ज्येष्ठांपर्यंत तब्बल 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला। पाहूया या शानदार स्पर्धेचा हा खास वृत्तांत। मुकेश साठवणे त्याकरिता आपण हे जलतरण स्पर्धा दरवर्षी आयोजित करीत असतो। कियान कुटकुरे, विवान कुमार, श्रिया गजबिये। थांबणार ना कधी ना हार मानणार मी, ए समोर संकटा तुला करीन पार मी। देह संपला जरी जिवंत युगे युगे, जो सदा अभंग राहणार तो विचार मी। एक वाक्य कोरून ठेव कोरुणी मनावरी, जिंकणार होय मी जिंकणार ही भंडारा येथील जीबी क्लब जलतरण केंद्रात रविवार 14 जून रोजी या भव्य जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली। या स्पर्धेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मुला मुलींसह स्त्री, पुरुष आणि दिव्यांग खेळाडूंसाठी तब्बल 19 विविध वयोगटामध्ये या स्पर्धा पार पडल्या। या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लाखनी येथील जलतरणपटू उमेश सिंगंजोळे उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून प्रशिक्षक प्राध्यापक शक्तीकर आणि विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध जलतरणपटू प्रशांत कारेमोरे व पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगने यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मान्यवरांनी एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिला। पोहणे हे केवळ एक खेळ नसून ते अत्यंत महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे। शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने पोहणे शिकलेच पाहिजे। या अटीतटीच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान नागपूर विभागीय संघटनेचे डॉक्टर जयपराग डुबडे यांनी भूषविले। यावेळी सचिव रोशन चौधरी, श्याम फाळके, सुरेश घोडे आदी मान्यवर उपस्थित होते। क्यों? जब वो वहाँ पे स्लो स्विमिंग करके पहुंचा है, जो टाइमिंग आया होगा उसको पता है ये बात, चाहे वो बच्चा छोटा हो या बड़ा, उसको पता है कि मैंने अच्छा स्विमिंग नहीं किया, वो पहले डिमोरलाइज है। वो अपने कोच को देखेगा, कोच उसको गुस्से में देख रहा है, वो और डिमोरलाइज हो गया। अब वो अपनी आशा भरी निगाहों से देखता है पेरेंट्स को, और पेरेंट्स ने क्या किया, ये देख पहला, तो बरोबर नहीं है। आपका काम उस समय पे ये है, बच्चे को गले लगा के बेटा तूने जो किया अच्छा किया, ये कोच ने। या संपूर्ण जिल्हास्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन जलतरण जीबी क्लब यांच्या विद्यमाने करण्यात आले। प्रशिक्षक मयूर राखडे यांनी आयोजनाची संपूर्ण जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली, तर या कार्यक्रमाची खुमासदार सूत्रसंचालन डॉक्टर नरेंद्र कुमरे यांनी केले। तर मित्रांनो, आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पोहणे किती गरजेचे आहे हे या स्पर्धेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे। या प्रेरणादायी जलतरण स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला पोहता येतं काय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।